उपमुख्यमंत्री अजित पवार शरद पवारांच्या भेटीला पोहोचल्याचं समजतंय आणि अजित पवार बारामतीमधील गोविंदबाग निवासस्थानी पोहोचल्यात। महापालिका निवडणुकीतील मोठ्या पराभवानंतर ही पहिलीच भेट आहे। अजित पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार यांच्यामध्ये बैठक होईल। शशिकांत शिंदे आणि अमोल कोल्हे सुद्धा बैठकीसाठी उपस्थित होते। पुढची बातमी, झेडपी पंचायत समितीमध्ये दोनही राष्ट्रवादी एकत्र लढणार असल्याचं समजतंय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी ही माहिती दिली आहे। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर कोणतीही चर्चा नाही असं शशिकांत शिंदेंनी म्हटलं। महापालिकेच्या पराभवाचं आत्मचिंतन करू आणि पुढे जाऊ असंही त्यांनी स्पष्ट केलंय। काल येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीला अजितदादांचा पक्ष आणि आपल्या पक्षाच्या माध्यमातून एकत्रीकरण करून एकत्रितपणे निवडणुका करण्याच्या संदर्भातली भूमिका या संदर्भातून चर्चा करायला आलो होतो। आम्ही सर्व पक्षाचे प्रमुख होतो। येणाऱ्या निवडणुकीला जसं महानगरपालिकेला निवडणुकीला आम्ही एकत्रपणे गेलो होतो तशाच पद्धतीने करण्याचा विचार आणि तशा प्रकारची चर्चा करायला पवार साहेबांकडे आलो। 12 जिल्हा परिषदमध्ये एकत्र लढण्याची भूमिका आम्ही जिथे आहे त्याप्रमाणे एकत्रितपणे 12 जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीला लढवणार आहे। जिथे आपल्याला वाटलं की एकत्रितपणे लढत असताना काही ठिकाणी स्वतंत्रपणाने लढायचे आहे, मैत्रीपूर्ण अशा प्रकारची निवडणूक करण्याच्या संदर्भातली चर्चा झाली। तशी पुणे, पिंपरी चिंचवड सारखे झाली। नगरपालिकेच्या निवडणूक काल निर्विवादपणे वर्चस्व मिळवलेलं पाहिजे। त्याच्यात अनेक पक्षांचा मोठ्या प्रमाणात त्या निवडणुका आहे, स्थानिक पातळीच्या निवडणुकीच्या संदर्भातून जो कौल मान्य करावा लागतो, आम्ही तो कौल मान्य केलेला आहे। म्हणूनच येणाऱ्या काळामध्ये या असलेल्या निवडणुकीला त्या ग्रामीण भागामध्ये ग्रामीण भागामध्ये आदरणीय पवार साहेबांच्या विचारातून पक्ष मजबूतीने उभा आहे। त्या पद्धतीने मताचं विभाजन होणे आणि त्याच्याबद्दल कशा पद्धतीने ग्रामीण भागामध्ये निवडणुका करायचा त्याचा कल वेगळा असतो।